लोकांना सांगून मेहनत करणं सोपं असतं, पण खऱ्या युद्धांची ओळख असते ते शांतपणे लढतात. एक मुलगा गरीब घरात जन्मलेला, ना पैसा ना मोठा बॅकग्राऊंड, पण त्यांच्याकडं होतं एक वेळ काहीतरी मोठं करण्याचं. आणि त्याने ठरवलं, मी बोलणार नाही, मी करून दाखवणार. तमिळनाडूच्या रामेश्वरम या छोट्या गावात एक मुलगा राहत होता. त्याचं नाव होतं अब्दुल कलाम. घराची परिस्थिती खूपच साधी. वडील बोट चालवायचे, आई घर सांभाळायची, पण घरात श्रीमंती नव्हती. होता फक्त संस्कार आणि संघर्ष. लहान वयातच त्यांना कळालं, जर आयुष्यात काही मोठं करायचं असेल तर मेहनतच करावी लागेल. सकाळी 4 वाजता उठायचे, वर्तमानपत्र वाटायचे आणि मग शाळेत जायचे. इतर मुलं खेळत होती, ते मात्र स्वतःच्या स्वप्नांसाठी शांतपणे झगडत होते. एक दिवस शिक्षकांनी विचारलं, तुला मोठं होऊन काय बनायचं आहे? ते शांतपणे म्हणाले, मला आकाशाला स्पर्श करायचा आहे, मला सायंटिस्ट बनायचं आहे. सगळे हसले, कारण त्यांच्या परिस्थितीतून ते अशक्य वाटत होतं. पण त्यांनी काही उत्तर दिलं नाही, कारण त्यांना माहीत होतं, उत्तर देणं नाही तर उत्तर बनायचं आहे. त्यांनी कधीच सोशल मीडियावर पोस्ट केल्या नाहीत, कधीच लोकांना सांगितलं नाही की ते किती मेहनत करत आहेत. ते फक्त काम करत राहिले, दिवस रात्र अभ्यास करत राहिले. अपयश आलं तरी शांतपणे पुन्हा उठत राहिले. एकदा त्यांचा प्रोजेक्ट फेल झाला. लोकांनी टीका केली, पण ते शांत राहिले, कारण त्यांना माहीत होतं, अपयश म्हणजे शेवट नाही, ती सुरुवात आहे. वर्षानुवर्ष मेहनत, संघर्ष, अपयश, पुन्हा प्रयत्न, आणि एक दिवस ते बनले भारताचे मिसाईल मॅन. जे त्यांच्यावर हसले होते तेच लोक आज त्यांचं कौतुक करत होते, पण ते अजूनही तसेच होते, साधे, शांत आणि मेहनती. आणि मग एक दिवस ते भारताचे राष्ट्रपती झाले. विचार करा, जो मुलगा कधी वर्तमानपत्र विकायचा तोच देशाचा सर्वोच्च पदावर पोचला. हे सगळं कशामुळे? ना नशिबामुळे, ना कोणाच्या मदतीमुळे, फक्त आणि फक्त शांतपणे केलेल्या कठोर परिश्रमामुळे झालं. आजकाल लोक काय करतात? थोडी मेहनत केली की लगेच पोस्ट करतात, लोकांना दाखवतात, लाईक्स मागतात. पण लक्षात ठेवा, खरी मेहनत आवाज करत नाही, पण तिचं यश संपूर्ण जगाला ऐकू येतं. लोक बोलतील, बोलू दे, लोक हसतील, हसू दे. फक्त एकच काम कर, शांतपणे मेहनत कर. कारण जे लोक शांतपणे मेहनत करतात त्यांचा आवाज एक दिवस इतिहास बनतो. जर तुला पण आयुष्यात काही मोठं करायचं असेल, तर तुला पण तुझं नाव जगाला दाखवायचं असेल, तर आजपासून एकच निर्णय घे, बोलणं बंद, काम सुरू. आणि अशीच पॉवरफुल मोटिवेशन स्टोरी पाहण्यासाठी आत्ता लगेच या चॅनलला सबस्क्राईब कर. कारण इथे तुला फक्त मोटिवेशन्स नाही, तर तुझं आयुष्य बदलणारी आग मिळेल.